आम्हाला बदलायचं सरकार महाराष्ट्रात. खूप गद्दारी झाली ना, खूप गद्दारी झाली ना, खालून तर वरपर्यंत गद्दारी झाली. आणि लोखंडे साहेब लोखंडे 10 वर्ष आम्ही पाहिलंच नाही अजून त्यांना. त्यांचा काही विषय नाही आमच्या गावात, नाही काही नाही. देश वाटोळ करून टाकला. हे जे बीजेपी सरकार आहे, म्हणजे मला सांगायचं आहे, मुस्लिम समाज काय पाकिस्तानातून आलाय का? याच्यापूर्वी मुस्लिम समाज नव्हता. जिथं माणसं खाऊन हाडका लागलाय का मुस्लिम समाज? यांनी काय केलं? फक्त तुमच्यात भांडणं लावले, हे मोकळे खायला. इलेक्ट्रॉल बॉन्ड किती मोठा घोटाळा माहिती आहे तुम्हाला? काय म्हणजे काय बनायचं, आणखी काय देवांना निवडून देऊन मोदीजींना परत एकदा पंतप्रधान केलं पाहिजे. आणि भारत हिंदू राष्ट्र, जे भारत हिंदू राष्ट्र होण्याचं जे स्वप्न आहे ते मोदीजीच पूर्ण करू शकतात. पॉवर्ड बाय यशवंतनगर. आपलं हक्काचं घर बांधा. प्रशस्त सिमेंट रोड, वीज कनेक्शन, स्ट्रीट लाईट, पाण्याची पाईपलाईन, गार्डन, ड्रेनेज लाईन अशा अनेक अम्युनिटीजने सुसज्ज असलेली नेवासा फाटा येथील एकमेव स्कीम. आपल्या यशवंतनगर मध्ये कलेक्टर NI 44 प्लॉट्स व रो हाऊस उपलब्ध, तसेच होम व प्लॉट लोन उपलब्ध. आमचा पत्ता सेंट जोसेफ स्कूल शेजारी नेवासा फाटा. आजच संपर्क करा. श्री अभिजित अष्टेकर 8855075140. श्री कैलास करंडे 8805559333. श्री किशोर भगे 9404039007. आम्ही नेवास्कर न्यूज प्रस्तुत. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा. आता टीम आम्ही नेवास्कर आम्ही सर्व आलो आहोत सोनई अर्थात नामदार शंकरराव गडाख यांच्या गावात. चला तर मग बघूया काय प्रतिक्रिया आहे इथल्या स्थानिकांच्या. येत्या 13 तारखेला आपलं खासदारकीचं मतदान होणार आहे. लोकसभेचं आपलं मतदान होणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 2 प्रामुख्याने उमेदवार समोर सामने जाणार आहेत, एकमेकांना आमने सामने आहेत. त्याच्यामध्ये आत्ताचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, त्यांच्या विरोधात आहेत आपले भाऊसाहेब वागचौरे. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल? कोणाला तुम्ही पसंती द्याल? भाऊसाहेब वागचौरे, शिवसेना. का बरं? त्यांचं काम चांगलं आहे. आणि लोखंडेचं काम नाही आहे का? नाही, ते नाही सांगू शकत काय. तुम्हाला काय वाटतं दादा? भाऊसाहेब वागचौरे. का तुम्ही आता म्हणजे एकच पंचवर्षिकला ते खासदार झाले, चांगले काम केलेले. तुमच्या शहरात सोनईमध्ये काही काम वगैरे झाले का त्यांचे? आता आम्ही तालुक्यातलेच आहे, फक्त दुसऱ्या गावातले. अच्छा. मग तुमच्या गावात तुम्ही कुठं राहता? पुस्तक तुम्हाला तिथं काही काम वगैरे झाले? सभा मंडपचं काम झालेलं आहे. भाऊसाहेब वागचौरे. आणि लोखंडे साहेब लोखंडे 10 वर्ष आम्ही पाहिलंच नाही अजून त्यांना. त्यांचा काही विषय नाही आमच्या गावात, नाही काही नाही. तुम्हाला काय वाटतं दादा, कुणाला पसंती द्याल खासदार? आमचा मतदारसंघ नाही. तुम्हाला दादा? भाऊसाहेब वागचौरे. भाऊसाहेब वागचौरे एकदम चांगल्या पद्धतीत. लोखंडे साहेबांचं नाही का काही काम? नाही, 5 वर्षात आलेच नाही, दिसलेच नाही कुठं. बरं, वाटतं तुम्हाला कोणी पसंती द्याल? लोखंडे साहेबांनी 10 वर्षापासून आमच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आमच्याकडे म्हणजे परिसरामध्ये काय चाललंय, काय नाही, कोणाचा अडचण आहे, काय लोखंडे साहेब कोणी हेच काही लोकांना माहित नाही. तरी त्यांना मागच्या 10 वर्षापूर्वी निवडून गेलं. आता इथून पुढे आमच्या वागचौरे साहेब त्यांनाच मतदान भेटणार. वागचौरे साहेबांचं पहिले 5 वर्ष चांगलं काम होतं. त्यांचे थोड्याफार अडचणी असल्यामुळे त्यांनी पार्टी बदलल्यामुळे ते लॉसमध्ये गेले. काँग्रेस पक्षात गेल्यामुळे घोटाळा झाले. मग परत ते शिवसेना पक्षात आले. आता आमचं नेवासा मतदारसंघ टोटल वागचौरे साहेबांना. तुम्हाला खात्री आहे का वागचौरे साहेब निवडून? 100%. किती मतात ठिकाणी निवडून? लीड भरपूर भेटल, पण 100% वागचौरे साहेब निवडून यायला पाहिजे. कोण खासदार व्हायला पाहिजे? आता शेवटी जनमत ठरवतो हे सगळं कार्यक्रम. तुमची वैयक्तिक पसंती सांगा. वैयक्तिक पसंती आम्ही भाजप मुक्त आहे. आम्ही भाजपला मतदान नाही करणार. भाजप मुक्त असं का? असं का? आता त्याचं नको आहे आम्हाला. आता ते आम्हाला बदलायचं आहे सरकार महाराष्ट्रात. खूप गद्दारी झाली ना, खूप गद्दारी झाली ना, खालून तर वरपर्यंत गद्दारी झाली. त्याच्यामुळे माणसात अजिबात मेळच नाही राहिला ना.
पूर्ण प्रत्येक रक्तात माणसाच्या गद्दारी झाली. ही महाराष्ट्रात सुरुवात कधीच नव्हती ना. आणि हे बघवत नाही हो, चांगलं बघवत नाहीये. काय वाटतं आता महाराष्ट्राची जनता जी आहे तर याचं उत्तर देईल का लोकसभेमध्ये? हा, का नाही देणार? देईल ना 100% देणार. 100% देणार. लोकसभेच्या जो काही आखाडा आहे हा त्याच्यामध्ये 100% तुम्हाला वाटतं भाऊसाहेब वागचौरे निवडूनच येतील? म्हणजे येतीनच. कितीच्या लीडनी यायला पाहिजे म्हणजे असं अंदाज तुमचा? एक लीड तर नाही सांगता एवढं तर नाही आम्हाला जजमेंट. 1 लाखाच्या आसपास भाऊसाहेब वागचौरे 1 लाखाच्या आसपास. तर तुम्हाला असं का वाटतं की समजा लोखंडे जे आहेत ते मागच्या 10 वर्षामध्ये त्यांनी जी खासदारकीची टर्म त्यांची झाली त्याच्यामध्ये काही कामं केले नाही का त्यांनी? आता विषय असा आहे, जेव्हापासून ते निवडून आले आम्ही त्याला निवडून दिलं तर ते किती 10 वर्षात आमच्या गावाकडे तोंड म्हणजे दाखवलं सुद्धा नाही का. बऱ्याचशा लोकांना माहित नाही की लोखंडी येत म्हणून. बऱ्याचशा लोकांना 90% लोकांना माहित नाही. चालले तर आम्ही बघितलेच नाही. तुम्हाला क्लिअर सांगतो की त्यांना कोणी पाहिलंच नाही. आणि त्यांचं कामकाज त्यांनी आता कामाला सुरुवात केली. लोक जागृत झाल्यानंतर, इलेक्शन लागल्यानंतर. याच्या त्यांचं कुठलं काम वगैरे काही नाही. ठराविक ठिकाणी काय केलं असं माहित नाही, पण आमच्या भागात कुठलंही त्यांचं काम नाही. हे 100% तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं ते निवडून येणार नाही. 100% भाऊसाहेब वागचौरे निवडून येणार तुम्हाला सांगतो. चांगल्या फरकाने येणार आणि महाविकास आघाडीचाच विजय होणार तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय वाटतं दादा? साहेब, महाराष्ट्रात भाजप काढल्याशिवाय 100% शेतकरी वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, नंतर बेरोजगारी असतील, हे प्रश्न 10 वर्षात इतक्या खालच्या तराला अख्खा देश वाटोळा करून टाकला. हे जे BJP सरकार आहे, म्हणजे मला सांगायचं आहे, मुस्लिम समाज काय पाकिस्तानातून आलाय का? याच्यापूर्वी मुस्लिम समाज नव्हता जिथं. माणसं खाऊन हाडका लागलाय का मुस्लिम समाज? यांनी काय केलं? फक्त तुमच्यात भांडणं लावलं हे मोकळे खायला. इलेक्ट्रॉल बॉन्ड किती मोठा घोटाळा माहिती आहे तुम्हाला? काय म्हणजे काय चुत्या काय बनायचे, आणखी काय बन देवा धर्माच्या लोक चुत्या बनतात तुम्ही. किती 1 टर्म झाली, 2 टर्म झाली, अजून मला यांनी 1दा फसवलं, 2दा फसवलं तरी मी अजून फसवाच का? अशी इच्छा आहे तुमची? आहे का अशी इच्छा? जनता ठरवलं आता, बरोबर. जनता ठरव. कौल गेलेलो ना. ज्या भारतात बाकीचं माहित नाही, महाराष्ट्रात यांना गाडणार म्हणजे गाडणार. बरं, आता तुम्ही जसं इलेक्ट्रॉल बॉन्डचा आता विषय काढला, तर आता एक सुज्ञ नागरिक म्हणून तुम्हाला या विषयावर काय वाटतं? म्हणजे हे काय घोटाळा काय आहे? तुम्ही प्रेक्षकांना सांगा. सरळ ईडी उद्योगपती, जसं समजा आज नेत्याच्या मागे ईडी लावून त्यांना त्यांच्या पक्षात घेतलं जातं, त्याच पद्धतीनं जे मोठमोठे उद्योगपती त्यांच्याकडे CBI पाठव, ईडी पाठव, त्यांच्या लाटणं घालून बोलून घे आणि SBI मध्ये पैसे त्याला इलेक्ट्रॉल बॉन्ड घ्यायला लाव. तो बॉन्ड त्यांनी BJPला द्यायचा. 16,000 कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड BJPला मिळाले साहेब. तर ती आपल्या 5 वर्षात मला सांगा पैसे येतात कुठून? एक आमदाराला 50-50 कोटी. जे भडवे टपऱ्यावर होते, तो जळगावचा आमदार, तो टपरी चालवणार माणूस, त्याला 50 कोटी भेटले, तो बाप बदली ना साहेब. त्याला काय घेणं पडलं कोण काय? कोण उद्धव ठाकरे काय घेणं? ज्यांनी तुम्हाला टपरीवर उठून मंत्रिपदापर्यंत नेलं त्याचं सुद्धा घेणं राहिलं पैसे पुढे. तुम्हाला सरळ असं कारभार चालला, पैशासाठी काही करायचं. गद्दारी खूप गद्दारी झाली. गद्दारी मान्य नाही आपल्याला. महाराष्ट्रात असं नव्हतं. सरकार यायचे जायचे एकदम आनंदाने सुजलाम सुफलाम राहायचे. सगळ्या जाती मिळून मिसळून राहायच्या. सगळ्या लोकांना लग्नाला बोलायचे, 10व्याला बोलायचे, 13व्याला बोलायचे. अहो आता अशी परिस्थिती झाली यांनी की अजिबात एक समाज बोलायचाच नाही. हे असं नव्हतं राजकारण महाराष्ट्रात. असं नव्हतं. आपण सगळे एकत्र गुन्ह्या गोविंदाने नांदत होतो. खूप चांगले. पण ह्या 10 वर्ष सगळा कार्यक्रम झाला जनतेचा. पसंती कोणाला? पसंतीचा विषय म्हणला ना तर 10 वर्ष झाले खासदार साहेब इकडे आलेलेच नाही. पण सध्या तरी मोदीमुळं निवडून येण्याची शक्यता खासदार लोखंडे साहेबाची जास्त वाटते असं वाटतं. कोण पसंती तुमची? पसंती म्हणजे भाऊसाहेब वागचौरे कसे कामाच्या माणसात कामं भरपूर केले आणि लोक त्यांना ओळखतात. सोन्यामध्ये लोखंडे हा कोण आहे हा व्यक्ती अजून कोणाला माहित पण नाही. सोने लोकांनी बघितलंच नाही. भाऊसाहेब वागचौरे कसे सामान्य काही काम असो, अंत्यविधीचा काही कार्यक्रम असो, काही लग्न समारंभ असो, तो माणूस 100% या गावात येत असतो. विचारपूस करीत असतो. लहान मोठं त्याला काही कधी नाही. पण 10 वर्ष झाले तसं मी बघतो. मी लोखंडेला अजून बघितलेलं नाही. 10 वर्ष झाली. आणि बाकीचे म्हणजे आमचे भरपूर मित्र कंपनी आहेत, त्यांच्या पण मनात भरपूर नाराजगी आहे. आणि जसं भाऊसाहेब वागचौरेंनी कामं केले तसे कामं अजून लोखंडेने केलं तर नाहीच, पण अजून तो झाला, त्याचा मुलगा झाला,
तोंड दाखवायला सगळं आमचे सोने गावात आलेले आहेत. क्वचित एखाद दिवस आलेले आहेत, पण ते बी कसे एखादा मोठा नेता आहे त्याची आलेली आहेत, तिकडं नाहीत. सामान्य माणसाला भाऊचा वागसर असं भेटलाय तसं लोखंडे कधी येऊन भेटलाच नाही, कोणाला काही माहीतच नाही. त्याच्यामुळे लोकांची नाराजगी आहे. आणि सोने तर 100% जरी झाली तर 95% भाऊचा वागचौरलाच नेवास तालुक्याचं मतदान होईल, हा मी शब्द देतो. काय वाटतं कोणाला पसंती द्याल तुम्ही नवं खासदार बघण्याची? लोखंडे लोखंडे साहेब. काम केलं कामाचं नाही. पुढचं येणार कोण आहे सरकार? बस म्हणजे लोखंडेंनी काम नाही केलं, पण येणारं सरकार मोदीच असल्यामुळे लोखंडे. हो. तुमचं काय म्हणणं आहे दादा याचं? 9 वर्षापासून फिरायला माणूस नाही तेव्हा उपयोगाच्या माणसाचा. त्यांनी जनतेशी येऊन बोलायला पाहिजे नियमाने, त्यांचे प्रश्न काय असेल ते पाहायला पाहिजे. त्यांनी काहीच नाही पाहिलं आजपर्यंत 10 वर्षात तरी. सोन्या गावात पाय नाही ठेवलं त्याने, आणि काय निवडून नाही त्याला अशाला. हे जर काम तर व्हायला पाहिजे होतं ना. हायमॅक्स नाही कुठं त्या वागचं राहिलं तरी ते निदान त्याने हायमॅक्स तर वाटलेले गावात. या येणे तर आमचे तोंडच दाखल नाही. कोण आहे खासदार हेच माहित नाही अजून. पण आता कालच त्यांनी एका वृत्तवाहिनीला इंटरव्ह्यू देताना म्हणाले की त्यांचं काम भरपूर आहे जिल्ह्यामध्ये. त्यांनी जे आपला शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये त्यांनी काम भरपूर केलेले आहे, आणि त्यांना खात्री आहे की लोकांनी त्याची दखल घेतली. कळ ना 13 तारखेला 13 तारखेला कळण त्यांनी काम केले होते ना, मग कळ ना त्याच्यात. तर नवीन कोण असेल? भाऊसाहेब वागचौरे. भाऊसाहेब वागचौरेच असं का? आम्ही शंकरराव गडाखचे माणसं आहेत. उद्धव साहेबाच्या आमचे मंत्री होते शंकरराव गडाख. आम्ही शंकरराव गडाख साहेब ज्यांना सांगणार त्यांनाच मतदान करणार आम्ही. बरं, मग काय सांगितलंय आता साहेबांनी आम्हाला भाऊसाहेब वागचौरे मारायला सांगितले. हो. लोखंडे साहेबांवर नाराजी आहे का? 10 वर्ष झाले ते आलेच नाही. त्यांना 10 वर्ष बीजेपीच्या तिकिटावर निवडून दिला आम्ही, पण ते आलेच नाही आणि त्यांनी जनसंपर्क केलाच नाही. त्यामुळे आम्ही भाऊसाहेब वागचौरे यांना निवडून देणार. कितीच्या मताधिक्याने निवडून येतील ते? 2-2.5 लाखाच्या. 2-2.5 लाख? हो, 100% लीड होईल. हो. विखे साहेबाचं त्याच्यामध्ये योगदान आहे, नाही तर मग 4 लाखाचं होतं, पण विखे साहेबाचं त्याच्यामध्ये योगदान. आता जे याने आपण सांगितलेल्याप्रमाणे बरोबर आहे, पण आताची जी स्थिती आहे, ज्या जे आपण लोखंडे आणि यांनी जे केलेले कामं, नंतर वागचौरे यांनी सुद्धा आपल्या याच्यामध्ये भरपूर योगदान दिलेलं आहे, ते वागचौरे यांनी यावं अशी इच्छा आहे. तुमचा कौल वागचौरेंना? वागचौरे यांना. बरं, लोखंडे बद्दल काही नाराजी आहे का? नाराजी कशी की कधी म्हणजे माणूस कसं काम करणारा स्थानिक माणूस असलेला बरा असतो, आणि स्थानिक माणूस कसं की कोणतेही कामं त्याचे प्रश्न त्यांना माहिती असतात स्थानिक लेवलच्या, आणि तर ते आपले माणूस आपल्याला ओळखू शकतो असं काम करू शकतो, असं हे माझं मत. तुम्हाला काय वाटतं? जे सरांनी सांगितलं त्याला आपलं पूर्ण अनुमोदन आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं बाबा? आता तुम्ही जुने जाणकार आहात, तुम्हाला माहिती आहे बरेचसे. आता सगळ्या तुम्ही बघितलेले 5 वर्ष वागचौरे साहेब होते, 10 वर्ष लोखंडे साहेब होते. 10 वर्ष लोखंडे साहेबांनी पाहिलंच नाही. वागचौरे बरं आहे माणूस, हा विषय, दुसरं काही नाही. स्थानिक लेवलला याच्यामध्ये पार्लमेंट मध्ये बरेचसे प्रश्न मांडलेले आहेत त्यांनी आतापर्यंत. आता कोणत्या देखील यांनी एवढे प्रश्न कोणी विचारलेले नव्हते. हे एक वागचौरेंचं म्हणजे मागील याच्यापासून सांगतो आम्ही, आता त्याच्यात नाही तेवढं त्यांनी काहीतरी म्हणजे पार्लमेंट मध्ये आपण जर काही मांडलं तरच आपल्याला प्राधान्य मिळू शकतो. तसं आपल्या गावामध्ये याच्यामध्ये किती मांडलं तर काही म्हणजे त्याची पूर्णता होत नाही, ही त्याच्यामधून एक भावना वाटली. म्हणजे गावात याच्यात म्हणण्यापेक्षा तर जे जिथं आपण त्याच्यासाठी हे केलं त्यांनी ते प्रश्न मांडले पाहिजे, तर त्याच्यातून ते जे काय म्हणजे जो संदेश जगासाठी पोहोचतो ते योग्यच असतो. बरोबर. वागचौरे लोखंडे, तुमची पसंती कोणाला? वागचौरे. वागचौरेच का? लोखंडेने अजून तोंड दाखवलं नाही सोने गावात. बर. सदाशिव लोखंडे कोणी ते अजून माहितच नाही आम्हाला. बर. वागचौरे साहेब आहे. वागचौरे साहेबांनी कामं केलेले आहेत का काही? हा, मागली कामं केलेले आहेत. आमची इच्छा अशी आहे का दोन्ही मतदारसंघामध्ये आता नवीन चेहरा आला पाहिजे. आम्ही सगळ्यांनाच प्रस्थापितांना आता कंटाळलेलो आहे.
आता आम्हाला नवीन उमेदवार पाहिजे. आमची इच्छा आहे का वंचित बहुजन आघाडीचे उत्कर्षताई रुपवते यांनी उत्तरेतून उमेदवारी लढवून बहुसंख्य प्रचंड मतांनी त्यांनी निवडून यावं आणि गोरगरिबांचे काम करावं. कारण सत्ताधारींनी घराणेशाही ही काहीच करणार नाही. ईडीमुळे जे आता बीजेपी सरकारमध्ये गेलेत घाबरल्यामुळं, हे जे धनदौलत कमवून ठेवली 2 नंबर धंद्यांनी, हे खासदार आमदार असे आम्हाला नको. गोरगरिबाचे प्रश्न जे संसदेत मांडतील असेच उमेदवार आम्हाला इथून पुढे या देशात पाहिजेत. कारण हे धर्माचा जो इथं धर्मांध वैदिक धर्मांनी जे इथं माच केलेला आहे आणि गोरगरिबांचे जे आज प्रश्न आहेत हे मांडण्यासाठी एकही खासदार कॅपेबल नाही या देशामध्ये. आता नवीन रक्त आणि तरुण पिढीतील खासदार आम्हाला अपेक्षित आहे. आणि रुपवतेताई प्रचंड मतांनी उत्तरेमधून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडून येतील अशा मी आशा बाळगतो. वाकचौरेच वाटतं आम्हाला निवडून. का बरं? कारण लोखंडेचा कॉन्टॅक्टच नाही इकडे. 10 वर्षापासून कोणतेच कार्यकर्ते तयार केले नाही, कोणाची गाठी भेटी नाही, त्याच्यामुळे वाकचौरेच. आणि तोडफोडीच्या राजकारणात लोकांना सहानुभूती मिळते वाकचौऱ्यांना. तुम्हाला काय वाटतं दादा? लोखंडे यायला पाहिजे. लोखंडे आता बोललेत, आता फिरू, आता काम करू. शिर्डी मतदारसंघात त्यांनी 600 कोटी रुपये निधी आणलाय. वाड्या वस्त्यावर त्यांनी जे लाईट असतील, अनेक रस्त्यांची कामं असतील, तिकडं धरणाचं संवर्धन असेल, अशी कामं त्यांनी केली. आणि मोदीजींना परत सत्तेवर बसवायसाठी त्यांना मतदान केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं दादा? यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर जेवढं काम केलंय ते म्हणतायत, तुम्हाला काय वाटतं? जर विकासाचे मुद्दे जर असते ना तर 100% लोखंडे गल्ली बोळात फिरले असते. आज ती कुठं दिसत नाही ना. इलेक्शन फक्त 15-20 दिवसांवर आले आणि कुठंच दिसत नाही लोखंडे. फक्त मोदीजींच्या नावावर मतं मागतायत. ग्राउंडवर कोणतंच काम नाही त्यांचं. आता तुम्ही जो युवक वर्ग आहे, आता आपण असा विचार केला पाहिजे का की मोदीजींच्या नावाखाली मतदान केलं पाहिजे का? हे तुम्ही काय संदेश द्याल प्रेक्षकांना? अजिबात नाही. वैयक्तिक तो उमेदवार स्ट्रॉंग पाहिजे, स्वतःची बाजू मांडणारा पाहिजे, त्याच्या मतदारसंघाची बाजू मांडणारा पाहिजे. त्याचे विकास कामं जर केली तर त्यांना फोडाफोडी करायची गरज नाही, काहीच नाही. नवीन उमेदवार घ्यायची गरज नाही. मोदीजींचं नाव सांगायची सुद्धा त्यांना गरज नाही. स्वतः उमेदवार ऍक्टिव्ह असेल तर काही अपक्ष उमेदवार पण निवडून येतात. त्यांच्या ऍक्टिव्ह मुळे येतात ना ते त्यांच्या मतदारसंघात ऍक्टिव्ह. एक तिसरा मित्र तुमचा बसलेला आहे, तुम्हाला काय वाटतं दादा? लोखंडे निवडून यायला पाहिजे. लोखंडे. ते जसं आता की विषय झाला, त्यांनी जसं सांगितलं की याच्यामध्ये फक्त मोदीजींच्या नावावर मत न घेता त्यांनी स्वतःचा विकास कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? नाही, विकास कामं तर केली पाहिजे. कारण लोखंडे साहेबांनी आता इथं निळवंडे धरण ते लोखंडे साहेबांनी बांधण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. आणि मोदीजींचं, कारण खासदार हा मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी केला जातो. आता काँग्रेसला जर ते वाकचौरेंना जर निवडून दिलं तर काँग्रेस कोणला प्रधानमंत्री करणार? राहुल गांधी तर मोदीजी इतके सक्षम नाही आहेत. आणि त्याच्यामुळं लोखंडे साहेबांना निवडून देऊन मोदीजींना परत एकदा पंतप्रधान केलं पाहिजे. आणि भारत हिंदू राष्ट्र होण्याचं जे स्वप्न आहे ते मोदीजीच पूर्ण करू शकतात. त्याच्यामुळे लोखंडे साहेबांना मतदान केलं पाहिजे. लोकसभा निवडणुकींवर काय झालं पाहिजे? कोण निवडून आलं पाहिजे? वाकचौरेच निवडून येणार. बरं, भाऊसाहेब वाकचौरेच असं का बरं? काय आहे त्यांचं अगोदर आहे ना, पहिल्या पंचवार्षिक मध्ये त्यांचं काम होतं चांगलं. आणि भाऊसाहेब ते लोखंडे आहेत ना, आतापर्यंतच्या काळामध्ये लोखंडे आहे ना आमच्याकडे इकडे परत आले नाही ना आमच्या परिसरात कुठलं कामही झालेलं नाहीये. त्यामुळे आहे ना भाऊसाहेब मध्यंतरी जर समजा भाऊसाहेब वाकचौरे जिकडे तिकडे नसते गेले ना तर ते आतापर्यंत तेच असते. तर मग आहे ना इकडे आहे ना नेवासा तालुक्यात आहे ना शक्यतो भाऊसाहेब वाकचौरेच चालणार आहे. तुम्हाला काय वाटतं काका? मला काय वाटतं आता काय कोणी आता काय त्यांना एवढं भाऊसाहेब वाकचौरेचे आम्ही सगळे भाऊचे आम्ही, पण भाऊसाहेब वाकचौरेच इकडे येणार आहे. त्यामुळे जुने जाणकार तरुण पिढी अशी बरेचसे, आता आम्ही चर्चा करताना असं जाणवलं, तरुण पिढी म्हणते की मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी भाऊसाहेब आपलं लोखंडेंना मतदान करायला पाहिजे. बरोबर. मग आता तुम्हाला काय वाटेल, या पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आता ते ठीक आहे, मोदीची लाट आता समजा सध्या नाहीये बरं का, काही मोदीची लाट वगैरे ना वसरलेली आहे. परंतु ज्या त्या जिल्ह्याचं ज्या त्या मतदारसंघातला विषय येतो किंवा जिकडे जो चालेल तो त्या पद्धतीचा विचार असतो. तो समजा मोदी पाहिजे ठीक आहे, जिकडे तिकडे ना यंदा मोदीची फॅक्ट चालणार नाहीये.
त्याच्यामुळे आहे ना सगळं असं विरंगुळा होणारच आहे. मोदी कम्प्लिटली सगळीकडेच नाही होणार ते. कारण जसं आम्ही म्हणतोय का समजा आता इकडं समजा उत्तर येते ना तर समजा वाकचौरे चालणार आणि दक्षिणेत सुद्धा तिकडे बांधतात लोक काही की बा समजा मोदी मोदी मोदी, पण ते तिकडचा त्यांचा विषय. पण आम्ही वैयक्तिक आमच्या तालुक्याचं जे नियोजन आहे ना की बा आम्ही भाऊसाहेब वाकचौरेच चालवणार आहेत इकडं आणि भाऊसाहेब वाकचौरेच चालणार आहे इकडं. कारण चर्चेत आम्ही सगळीकडे हिंडतो फिरतोय ना, आम्हाला सगळं माहिती आहे की बा नेमकं कोण चालायला पाहिजे कोण नाही. आणि हे नाराजी यांची भाजपविषयी नाही आहे, परंतु सदाशिव लोखंडे आहे ना आमच्याकडं काही प्रमाणात आलेलेच नाहीत बरं का. इकडे नेवासा तालुक्यात त्यांचं काही कामं नाही आहे आणि शक्यतो सहसा ते इकडं आलेलेच नाहीत. त्याच्यामुळे ती एक बाजू झाली. आणि भाऊसाहेब वाकचौरेंचं आहे ना पहिल्या पंचवार्षिकला ज्या टायमाला ते होते का त्या टायमाला त्यांचं कार्य आणि चांगलं कार्य आहे त्यांचं आणि ते कार्य करतील बा इथून पुढे बी असं समजा त्यांना संधी. तर लोकांनी ठरवलेलं आहे नेवासा तालुक्याने पूर्ण की बा भाऊसाहेब वाकचौरेच इकडे येणार आहेत बा. समजा आम्ही भाऊसाहेब वाकचौरे चालवणार आहेत आम्ही. पसंत देणार लोखंडे की वाकचौरे? सध्या तरुणाईमध्ये नाही का गद्दारीचं राजकारण आहे सध्याला तरुणांना आवडलेलं नाही आहे. त्याच्यामुळे नाही का इथं गद्दारी झालेली आहे. त्याच्यामुळे सध्या भाऊसाहेब वाकचौरेचं वातावरण आहे. आणि आमच्या गावामध्ये सन्माननीय गडाख साहेबाचा जो आदेश असेल ते आम्ही सर्व तरुण मित्रमंडळ नाही का तो आदेश पाळू. काय आदेश आहे गडाख साहेबांचा? काय नाही, उद्धव साहेबाच्या मागे राहायचं. कारण की निष्ठावान आमच्या गडाख साहेबांनी महाराष्ट्रामध्ये नाही का सगळ्या ठिकाणी गद्दारी झाली, पण एवढेच मंत्री आहे की नाही का ते निष्ठावानमध्ये राहिलेले. त्याच्यामुळे नाही का आम्ही त्यांचा आदेश पाळू आणि निष्ठावानांसोबत राहू. पसंती कोणाला? आता महत्वाचं म्हणजे आमचे महाराष्ट्राचे माजी मंत्री माननीय शंकररावजी गडाख साहेब हे सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं काम करत आहेत आणि नेवासा तालुका पूर्ण शंकररावजी गडाख साहेब यांच्या सोबत आहे. त्याच्यामुळं आमचे इथले जेवढे कार्यकर्ते नाही आमचा जो निर्णय आहे तो शंकररावजी गडाख साहेब जो निर्णय घेतील तोच आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा निर्णय राहील. आणि तुम्ही जर पाहिलं गेलं तर मागच्या 2 पंचवार्षिक पासून मोदीचं सरकार सध्या आपल्याकडं भारतात आहे. त्याच्यानंतर आपल्या उत्तर मतदारसंघामध्ये खासदारकीचे लोखंडे साहेब आपल्याकडे 2 पंचवार्षिक निवडून आलेत, परंतु 2 पंचवार्षिक निवडून आल्यानंतरही त्यांचं एकही काम इतर तालुक्यात असं आम्हाला सांगता येत नाही. पण आम्ही आता आमच्या फक्त नेवासा तालुक्यापुरतं बोलतो. आमच्या नेवासा तालुक्यात सदाशिव लोखंडे साहेबांचं एकही काम लोकांसाठी केलेलं एकही काम आता आम्हाला आतापर्यंत दिसत नाहीये. त्यामुळं तरी 2-3 पंचवार्षिक पूर्वी वाकचौरे साहेब आपल्याकडे खासदार होते. त्या खासदारकीच्या निमित्ताने खासदार कसा असावा हा आम्ही वाकचौरे साहेबांकडे बघितलेला आहे. परंतु त्यांनी पक्षांतर केल्यामुळं त्यांना थोडं थांबावं लागलं. परंतु त्यांच्या कामाचा धडाका प्रत्येक गावात आजही आपण सभा मंडप बघतो, हायमॅक्स बघतो. तर ते वाकचौरे साहेब आपल्याकडं त्या निमित्ताने आपले खासदार निधी दिलेला आहे. तुमचं कौल त्याच्यामुळे आमचं सर्वस्वी कौल एक तर आमचा कौल म्हणजे आमचे आमदार शंकररावजी गडाख साहेब हा आमचा कौल आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही भाऊसाहेब वाकचौरे हाच आमचा आत्ताचा तरी खासदार आणि भावी खासदार हे आमच्याकडे राहणार आहेत. बरं, मग तुम्हाला 100% खात्री की भाऊसाहेब वाकचौरे निवडूनच येतील? 101% खात्री देतो. आणि शनी भगवंताच्या या पावनभूमीमध्ये आम्ही उभं आहे, सोनई नगरीत उभं आहे. 101% भाऊसाहेब वाकचौरे या वेळेस निवडून येणार म्हणजे येणार. कितीच्या लीडने येतील निवडून? सरासरी 2-2.5 लाखाच्या लीडनी भाऊसाहेब वाकचौरे निवडून यायला पाहिजे. तर सोनई शहराचे आद्य नागरिक सरपंच धनंजय वाघ यांच्याशी आपण बातचीत करून जाणून घेणार आहोत सोनईचा कौल कोणत्या बाजूला. नमस्कार भाऊ. आपलं 13 तारखेला आपलं शिर्डी लोकसभा मतदारसंघाची इलेक्शन पार पडणार आहे, मतदान पार पडणार आहे त्याचा. तर त्या अनुषंगाने 2 उमेदवार प्रामुख्याने रिंगणात उभे आहेत, वाकचौरे लोखंडे. आपलं शिर्डी आपलं सोनई गावाची कौल कोणीकडे? वाकचौरेच का? वाकचौरे कारण की लोखंडे साहेब दिसतच नाही कधी या इलेक्शनला, तर थेट दुसऱ्या इलेक्शनला दिसतात. त्याच्यामुळे अदृश्य खासदार म्हणून लोखंडे साहेबांची ओळख आहे. त्याच्यामुळे आमच्या इकडे सगळीकडे वाकचौरे यांचंच काम करणार आहे. आता तुम्ही शहराचे आद्य नागरिक आहात, तुम्हाला प्रामुख्याने एक प्रश्न असा आहे की तुमच्या शहरासाठी विकास कामामध्ये काही भर पाडण्यासारखं काही काम उल्लेखजोग असं आहे का लोखंडे साहेबांचं? लोखंडे साहेबांनी आम्हाला सोनई गावात आतापर्यंत 10 वर्षात 1 रुपयाचा सुद्धा निधी दिलेला नाही. त्याच्यामुळे लोखंडे साहेबांचं आमच्याकडे काहीच काम नाही.
त्याच्यामुळं आमच्या सोनई भागात तरी लोखंडे साहेबांना अजिबात मतदान होणार नाही. आणि वाकचौरे साहेबांची जी 5 वर्षाची टर्म होती कालावधी, त्या कालावधीमध्ये काही आपला फरक असा? वाकचौरे साहेबांच्या काळात आम्हाला 2-3 सभा मंडप आलेले आहेत सोनई गावामध्ये, त्याच्यामुळे त्यांचं काम चांगलंच आहे. आमच्याकडे बऱ्यापैकी वाकचौरे साहेबांना मतदान होईल. कितीच्या लीडनी येण्याची अपेक्षा आहे? सोनईत त्यांना भरपूर प्रमाणात लीड राहील वाकचौरे साहेबांना.